आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट यांच्यासाठी विशेष असे काय काय निकष आहेत, काय अटी आहेत, तर तुमचा जो हा शेतकरी गट आहे तो निश्चित प्रकल्प गावातील म्हणजेच आत्माकडे नोंदणीकृत असणं आवश्यक असायला पाहिजे आणि तुमचा जो गट आहे तर त्यामध्ये कमीत कमी 10 शेतकरी सभासद असणं आवश्यक आहे, जे की वेगवेगळ्या कुटुंबामधून असायला पाहिजे. कारण बघा इथे एकाच कुटुंबामध्ये हे सर्व बेनिफिट आता दिले जाणार नाही आणि हाच नियम तुमच्या एफपीसी साठी सुद्धा लागू होणार आहे. म्हणून तुम्हाला एफपीसी मध्ये ही काळजी घ्यायची आहे की एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त सभासद तुम्हाला घ्यायचे नाहीये. एक कुटुंब एक एफपीसी किंवा एक एफपीसी एकच कुटुंब हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. मग आत्मा अंतर्गत जे शेतकरी गट आहे तर या गटाकडे प्रकल्प किमतीच्या किमान 10% तरी तुमची उलाढाल असणं आवश्यक आहे आणि तुमचं जे भागभांडवल आहे म्हणजे पेड अप कॅपिटल आहे तर ते कमीत कमी 1 लाख रुपये तरी असणं आवश्यक आहे आणि सोबतच तुमच्याकडे ऑडिट रिपोर्टही असणं आवश्यक आहे, जो की मिनिमम 1 वर्षाचा असेल तरीही चालेल. आणि इथेही तुम्हाला तुमच्या गटाच्या नावावर किंवा रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट जर असेल तरीही चालेल आणि इथेही तुम्हाला जी काही जमीन लागणार आहे तर ती गटाच्या नावावर किंवा रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करून आपल्याला या योजनेचा बेनिफिट घेणं पॉसिबल होणार आहे.